श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर आपण स्वामी भक्त असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घंटा बटन दाबा, कारण जेणेकरून तुम्हाला स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकायला मिळतील. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला तर तो लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. तर स्वामी समर्थ म्हणतात, तुझी सर्व अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. ज्या अडचणींमुळे तू काळजीत होतास त्या आता नाहीशा होतील. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळणार आहे. काळजी करू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद तुझ्यावर राहील. आजपासून तुझ्या जीवनात आनंद येणार आहे. तुझ्या वाटेतील सर्व अडथळे दूर होतील. तुझ्या मेहनतीला योग्य तो न्याय मिळेल. तुझ्या नशिबाची वाट आता सुकर होईल. तुला जे हवे आहे ते तुला सहज मिळेल. तुझ्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान नांदेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. पैसा, सुख आणि यश तुझ्या दारात येणार आहे. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू झाले आहेत. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि माझे नाव घे. मी तुझ्या सोबत आहे. तुला मोठ्या लोकांची मदत मिळेल. तुझे घर धनधान्याने भरलेले असेल. तुझ्या हातून चांगले कामे घडतील. तुझ्या मेहनतीचे चीज होईल. तुझ्या नावाचा सन्मान वाढेल. तुझ्या प्रत्येक पावलावर विजय असेल. स्वामी समर्थ म्हणतात, सकारात्मक विचार ठेव. भविष्य उज्ज्वल आहे. संकट आता मागे पडतील. फक्त माझ्या नावाचा जप कर आणि आनंदाने पुढे चालत राहा. आजपासून तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होईल. आनंद, समाधान आणि प्रेम तुझ्या आयुष्यात राहील. तुझ्या यशात आता कोणतेही अडचण येणार नाही. तुझे जीवन सुंदर आणि मंगलमय होईल. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन प्रकाश पडणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतकी वर्षे मेहनत घेतलीस त्या आता तुला सहज मिळतील. तुझ्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. चिंता सोड आणि आनंदाने पुढे चल, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या हातून चांगली कामे घडतील. तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संधींचा योग्य वापर कर. तुझ्या कष्टाचे चीज होईल आणि तुला मोठे यश मिळेल. फक्त विश्वास ठेव, मनात श्रद्धा ठेव आणि माझे नाव घेत पुढे जात राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तुला लवकरच एक आनंदाची बातमी मिळेल. जे काही अडकले आहे ते पूर्ण होईल. तुझ्या वाटेला केवळ चांगल्या गोष्टी येतील. कोणतीही अडचण तुझ्या मार्गात टिकणार नाही. तुझ्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान राहील. तुझ्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. ज्या गोष्टीसाठी तू काळजी करत होतास त्या आता सुटणार आहेत. तुझ्या मेहनतीचे फळ तुला भरभरून मिळेल. तुझे नशीब आता उघडले आहे. तुझ्या प्रगतीला कोणताही अडथळा येणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू जो विश्वास ठेवला आहेस त्याचा योग्य परिणाम तुला लवकरच दिसेल. तुझ्या इच्छा पूर्ण होतील. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि माझ्या नावाचा जप करत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल. तुझ्या घरात आनंद राहील. तुझे मन शांत आणि प्रसन्न होईल. तुझ्या हातून शुभ कार्य घडेल आणि तुला सगळीकडे यश मिळेल. तुझे जीवन सुंदर आणि मंगलमय होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे स्वप्न पाहत आहेस ते आता सत्यात उतरायला सुरुवात होईल. तुझ्या जीवनातील सर्व त्रास आता संपतील आणि तुझे दिवस आनंदाने भरून जातील. तुला अशा मार्गाची निवड करावी लागेल जिथे तुझे कष्ट फळाला येतील आणि तुझ्या यशाचा मार्ग सुकर होईल. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक बदल होईल. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत प्रतीक्षा केलीस त्या आता तुझ्या हाती येणार आहेत. कोणतीही गोष्ट तुला अडवू शकणार नाही. तुझ्या कुटुंबावर माझे आशीर्वाद कायम राहतील. स्वामी समर्थ म्हणतात,
तुझ्या प्रयत्नाचे चीज होतील. जे तुला हवे आहे ते तुला मिळेल. तुला योग्य वेळी योग्य संधी मिळेल. तुझ्या कष्टाचे चीज होईल आणि तुला हवे ते यश नक्की मिळेल. फक्त श्रद्धा ठेव. मनातून नकारात्मक विचार काढून टाक आणि पुढे जात राहा. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आहे. तुला लवकरच अशी बातमी मिळेल जी तुझ्या आनंदात भर टाकेल. तुझ्या मनातील शंका दूर होतील आणि तुला आत्मविश्वास मिळेल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल आणि तुझ्या पुढे असलेले सर्व अडथळे नाहीसे होतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू खंबीर राहा, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात सुख शांती राहील. तुझ्या नशिबाचे कवाडे आता उघडतील आणि तुझे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत वाट पाहत होतास त्या आता सहजपणे तुझ्या समोर येतील. आजपासून तुझ्या आयुष्यात नवी उमेद जागेल. प्रत्येक क्षणात तू नवीन ऊर्जा अनुभवशील. संकटे आता मागे राहतील आणि समोर फक्त प्रकाश राहील. तू आत्मविश्वासाने पुढे चालत राहा, कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात नवा शुभकाळ सुरू होतो. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत धडपड करत होतास त्या आता तुला सहज मिळतील. तुझ्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. काळजी सोड आणि आनंदाने पुढे चल. तुझ्या जीवनातील सर्व समस्या आता संपतील. तुझे नशीब उजळणार आहे. तुझ्या मेहनतीला आता योग्य फळ मिळेल. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील. तुझ्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान नांदेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जसे कर्म करशील तसे तुला फळ मिळेल. आता तुझ्या प्रयत्नांना यश लाभेल. तुझ्या घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रत्येक संकट आता दूर होईल. फक्त श्रद्धा ठेव आणि माझे नाव घेत पुढे चालत राहा. लवकरच तुला मोठे यश मिळेल. तुला योग्य वेळी योग्य संधी मिळेल. ज्या मार्गाने तू चालत आहेस तो तुला सिद्धी आणि समाधान देईल. तुझ्या प्रगतीला आता कोणीही अडवू शकणार नाही. स्वामी समर्थ तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तुझे मन शांत ठेव. तुझ्या मनातील भीती काढून टाक. तुझे जीवन आता सुख समृद्धीने भरून जाईल. तू लवकरच आनंदाचा मोठा अनुभव घेणार आहेस. फक्त श्रद्धा ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या घरात भरभराट होईल. तुझ्या हातून मोठे कार्य घडेल. तुझ्या मार्गात येणारे सर्व अडचणी आता नाहीशा होतील. तुझ्या नशिबाचे दार उघडणार आहे आणि तुला अपार यश प्राप्त होईल. तुझे नाव सन्मानाने घेतले जाईल. आजपासून नवा सूर्योदय होईल. तुझ्या जीवनात चमत्कार घडेल. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होईल. तुझ्या पावलांना योग्य दिशा मिळेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आता मोठे फळ मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात आनंदाचा नवा प्रकाश पडणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवस वाट पाहत होतास त्या आता तुझ्या हातात येणार आहेत. तुझ्या जीवनातील संकटे संपणार आहेत आणि तुझ्या मार्गावर यशाची फुले उमलणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुझ्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळेल. ज्या कामांमध्ये तू अडकलास ती आता सहज मार्गी लागतील. ज्या मनातील चिंता नाहीशा होतील आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागेल. फक्त श्रद्धा ठेव आणि संयम राख. तुझ्या मेहनतीचे चीज होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुला लवकरच अशी बातमी मिळेल जी तुझ्या जीवनात आनंदाची लाट घेऊन येईल. तुझे मन खंबीर ठेव. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मार्गाने चालतो आहेस तो तुला समृद्धीकडे नेईल. तुझ्या घरात सुख, समाधान आणि भरभराट नांदेल. तुझ्या जीवनात नवीन संधी येईल. तुला मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. तुझ्या कामाचे कौतुक होईल. ज्या गोष्टी तुला कठीण वाटत होत्या त्या आता सहज होतील. तुझ्या हातून मोठे कार्य घडेल. तुझे भाग्य उजळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सकारात्मक विचार ठेव. संकटे येतील पण ती दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्या आत आहे.
माझ्या नावाचा जप कर आणि पुढे चालत राहा. तुझ्या वाटेला आता फक्त चांगल्या गोष्टी येतील. तुझे मन शांत राहील आणि तुला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल. तुझ्या कष्टांचे चीज होईल. तुझे सर्व अडथळे दूर होतील आणि तुझ्या समोर नवीन वाट खुली होईल. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि आनंद नांदेल. तुझ्या हातून पुण्याचे काम घडेल. तुझ्या यशाचा मार्ग सुकर होईल. तुझ्या नशिबाचा सूर्य आता उगवला आहे. तुझे स्वप्न पाहिले आहेस ते आता पूर्ण होणार आहे. तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदेल. तुझ्या जीवनात समृद्धी येईल. तू नव्या आत्मविश्वासाने आणि नव्या ऊर्जेने पुढे चल, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ सांगतात, आजपासून तुझ्या जीवनात चांगले दिवस सुरू होत आहेत. त्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होणार आहे. तुझ्या नशिबाचे चाक फिरत आहे आणि आता तुझ्या मेहनतीचे योग्य फळ तुला मिळेल. चिंता सोड, विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. तुझ्या जीवनात चांगली बातमी येणार आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करत होतास त्या आता तुझ्या हाती येतील. तुझ्या अडचणी आता दूर होणार आहेत. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि संयम ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे अडकलेले पैसे लवकरच तुझ्या हाती येतील. तुझ्या कामात यश मिळेल. तुझे नाव सन्मानाने घेतले जाईल. तुझ्या कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. तुझ्या घरात समाधानाचे वातावरण असेल. तू मनापासून मेहनत कर, मी तुझ्या सोबत आहे. लवकरच तुला अशी संधी मिळेल जी तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवेल. तुझ्या मार्गावर चालतो आहेस तो तुला यशाकडे घेऊन जाईल. कोणतीही गोष्ट तुला रोखू शकत नाही. तुझ्या कष्टाचे सीज होईल आणि तुला दुप्पट यश मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे भविष्य आता उज्जवल होणार आहे. तुझ्या मेहनतीचे सोने होईल. तुला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळेल. तुझे मन शांत ठेव. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आणि तुझे रक्षण करत आहेत. त्यामुळे तू चिंता सोडून दे. तुझ्या पावलांना नवीन दिशा मिळेल. ज्या गोष्टी तुझ्यासाठी थांबल्या होत्या त्या आता वेगाने पुढे सरकतील. तुला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तुझे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल. तुझ्या हातून मोठे कार्य घडेल. तुझ्या घरात प्रेम आणि आनंद नांदेल. तुझ्या प्रत्येक निर्णयाला आता यशाची साथ मिळेल. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवा प्रकाश येणार आहे. त्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत झटत होतास त्या आता तुझ्या हातात येतील. तुला योग्य संधी मिळेल आणि तुझ्या मेहनतीचे फळ तुला लवकरच दिसेल. तुझे नशीब बदलत आहे. फक्त श्रद्धा ठेव, विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. सुख समृद्धी वाढेल. तुझ्या हातून चांगली कामे घडतील. तुला मोठी जबाबदारी मिळेल आणि ती पार पाडण्याचे सामर्थ्यही तुला मिळेल. तुझ्या मेहनतीला तुझ्या जीवनाचे जे काही चांगले घडणार आहे ते आता सुरू होईल. फक्त स्वामी समर्थांचे नाव घे आणि मन शांत ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आनंदाची बातमी येईल. ज्या गोष्टी तू खूप दिवसांपासून अपेक्षा करत होतास त्या आता प्रत्यक्षात येतील. तुझ्या मार्गात अडथळे असेल तरी मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतीही चिंता करू नकोस. तू योग्य मार्गावर आहेस आणि तुला यश नक्कीच मिळेल. तुझ्या प्रयत्नांना आता सकारात्मक परिणाम मिळेल. ज्या संधी तुला वाटत होत्या आणि तुला वाट पाहायला लावत होत्या त्या आता तुझ्या समोर सहज उभ्या राहतील. तुझ्या कष्टाला आता खरी किंमत मिळेल. तुझ्या स्वप्नांना पाठलाग करत होतास ती आता पूर्ण होणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात सुख शांती आणि समाधान राहील. तुझ्या कुटुंबातील अडचणी दूर होतील. तुझ्या मनातील शंका नाहीशा होतील आणि तुला योग्य मार्ग सापडेल. तुला मोठे यश मिळणार आहे. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नकोस. तुझ्या मेहनतीचे चीज होईल. तुला मान सन्मान मिळेल. ज्या गोष्टी तुला लांब वाटत होत्या त्या आता सहज तुझ्यापर्यंत पोहोचतील. तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होईल. सर्व दुःख बाजूला सारून
तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. तुला लवकरच मोठी संधी मिळेल. तुझ्या जीवनात एक असा क्षण येईल जो तुझ्या भविष्याला सुवर्णमय करेल. तुझ्या हातून पुण्याचे काम घडेल. तुला योग्य वेळी योग्य मदत मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवा अध्याय सुरू होत आहे. तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. ज्या गोष्टी तुझ्या हातून सुटल्या होत्या त्या आता पुन्हा तुझ्याकडे येतील. काळजी करणे सोड आणि स्वामी समर्थांचा नामस्मरण कर. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तुला सहज योग्य दिशा मिळेल. तुला लवकरच एक शुभ संदेश मिळेल. ज्या संधीसाठी तू वाट पाहत होता ती तुला आता मिळेल. तुझे घर आनंदाने भरून जाईल. तुझ्या जीवनात चांगले बदल होणार आहेत. फक्त तू धीर धर आणि श्रद्धा ठेव. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि तुला योग्य मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही मोठ्या संकटात असेल आणि असशील तर मी तुझ्या सोबत आहे. काळजी करू नकोस, कोणती चिंता करू नकोस. तुझ्या जीवनात नवीन प्रकाश येणार आहे. तुला मोठे यश मिळेल आणि तुझे नशीब उजळेल. तुझ्या हातून चांगले कर्म घडेल आणि तुला त्याचा योग्य प्रतिसाद मिळेल. आजपासून तुझ्या अडथळ्यांची समाप्ती होईल. तुझे अडकलेले सर्व कामं पूर्ण होतील. त्यामुळे तू चिंता सोडून कामाला लाग. तुला अचानक अशी संधी मिळेल जी तुझ्या आयुष्याला नव्या उंचीवर नेईल. तुला लवकरच पैशाची चिंता संपेल आणि तुझे आर्थिक आयुष्य सुधारेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे नशीब आता तुला साथ देणार आहे. तुला योग्य वेळी योग्य मार्ग सापडेल. तुझे प्रत्येक पाऊल आता तुझ्या प्रगतीकडे जाईल. तुझ्या कुटुंबात आनंद आणि समाधान नांदेल. फक्त श्रद्धा ठेवा आणि पुढे जात राहा. तुझ्या मेहनतीचे सोने होणार आहे. तुला मोठी जबाबदारी मिळेल आणि तुझ्या हातून उत्तम कार्य घडेल. तुझ्या कष्टाचा योग्य सन्मान होईल. तुझ्या समोर येणाऱ्या संधीचा योग्य उपयोग कर, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंदाची पहाट उगवली आहे. तुझ्या प्रयत्नांची पूर्तता होईल. तुझे दिवस बदलणार आहेत. कोणतीही अडचण तुझ्या यशाच्या मार्गात येऊ शकणार नाही आणि येऊ शकत नाही. तुझ्या प्रयत्नांना आता चांगले फळ मिळणार आहे. फक्त स्वामी समर्थांचे नाव घे आणि पुढे जात राहा. स्वामी समर्थ सांगतात, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे. ज्या गोष्टी तुझ्यासाठी अडथळ्या बनल्या होत्या त्या आता नाहीशा होतील. तुला मोठी यश मिळणार आहे. तुझ्या मेहनतीला आता फळ मिळेल आणि तुझ्या प्रयत्नांना योग्य सन्मान होईल. त्यामुळे स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. फक्त श्रद्धा ठेव आणि मन शांत ठेव. लवकरच तुला अशी बातमी मिळेल जी तुझ्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे. तुझे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल. तुझ्या कुटुंबातील सर्व चिंता दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण असेल. तुला मिळणाऱ्या या शुभ संधीचा योग्य उपयोग कर, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रयत्न आणि तुझ्या प्रार्थनेला आता उत्तर मिळणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत वाट पाहत होतास त्या आता तुला सहज प्राप्त होतील. तुझ्या मेहनतीचे चीज होईल. तुला योग्य संधी मिळेल आणि तुझा मार्ग सुकर होईल. आजपासून तुझे नशीब तुला साथ देईल. ज्या गोष्टी तुझ्या हातून निसटल्या होत्या त्या आता परत तुझ्याकडे येतील. तुला मोठ्या संधी मिळतील आणि त्या तुझ्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग कर. तुझे अडकलेले पैसे लवकरच परत मिळेल. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग कर. तुझे सर्व अडकलेले पैसे लवकरच तुला परत मिळतील. तुझ्या व्यवसायात, नोकरीत आणि वैयक्तिक आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. तुझ्या घरात समाधान नांदेल आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळाळी असेल. तुझ्या आयुष्यात तुझ्या प्रयत्नांना आता चांगले फळ मिळतील. तुझ्या अचानक अशी संधी मिळेल जी तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. आजपासून तुझ्या मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतील. तुला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील.
तुझे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ प्रतीक्षा करत होतास त्या आता सहज पूर्ण होणार आहे. तुला अशी चांगली संधी मिळेल आणि तुझ्या मेहनतीचे योग्य फळ तुला मिळेल. तुझे अडकलेले कामे पूर्ण होतील. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होणार आहे. तुला अचानक अशी संधी मिळेल जी तुझ्या आनंद भरून टाकेल. तुला घरात शांत, सुख, समृद्धी मिळेल. तुझे आर्थिक संकट दूर होईल आणि तुला भरभराटीचे दिवस पाहायला मिळतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुला योग्य मार्ग दाखवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू कोणत्याही संकटात असला तरी घाबरू नकोस. तुला मेहनतीला यश मिळणार आहे. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. तुला ज्या गोष्टी शक्य नाही असे वाटत होत्या त्या आता सहज घडतील. तुला नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्याचे चांगले बदल घेऊन येणार आहे. तुझ्या मनातील चिंता दूर होईल. तुला नवा आत्मविश्वास मिळेल आणि तुझ्या निर्णयांमध्ये दृढता येईल. तुझ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि तुझ्या कुटुंबातील प्रत्येकजण समाधान राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतील. तुला चांगली साथ मिळेल आणि तुझ्या मेहनतीला योग्य मान्यता मिळेल. आता तुझ्या यशाचा काळ सुरू होत आहे. तुला मोठी संधी मिळेल जी तुझ्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. तुला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तुला आता मिळतील. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. आजपासून तुझे जीवन आनंदाने भरून जाईल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त स्वामी समर्थांचे नाव घे आणि विश्वासाने पुढे जा. तुझ्या मार्गात काहीही अडथळे येणार नाहीत, कारण स्वामी समर्थ तुझ्या नेहमी मार्ग दाखवत राहतील आणि तुझ्या पाठीशी राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवा प्रकाश उजळणार आहे. ज्या गोष्टी तुझ्या हातून निसटल्या होत्या त्या आता सहज तुझ्याकडे परत येतील. तुझे मन जे इच्छित आहे ते तुला प्राप्त होईल. चिंता करण्याची गरज नाही, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या रक्षणासाठी सदैव उभे आहेत. लवकरच तुला अशी शुभ बातमी मिळेल जी तुझ्या जीवनाला आनंदाचे भरून टाकेल. तुझे अडकलेले कामे पूर्ण होतील. तुला यशाच्या दिशेने पुढे जाण्याची उत्तम संधी मिळेल. तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळेल आणि तुला अपेक्षित यश प्राप्त होईल. फक्त श्रद्धा ठेव आणि स्वामींचे नाव जप. स्वामी समर्थ सांगतात, तू कितीही कठीण परिस्थितीत असलास तरी हार मानू नकोस. संकटे संपणार नाहीत. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होणार आहेत. तुझ्या मेहनतीचे चीज होईल आणि तुला योग्य तो मान सन्मान मिळेल. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे आता नाहीसे होतील. तुझे मन प्रसन्न राहील आणि तुझ्या जीवनात सकारात्मकता वाढेल. तुला आर्थिक स्थिरता मिळेल. तुझ्या घरात सुख शांती नांदेल. तुझ्या जवळच्या लोकांचे प्रेम आणि पाठिंबा तुला मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या इच्छांची पूर्तता करतील. स्वामी समर्थ सांगतात, तू फक्त प्रामाणिक राहा आणि निस्वार्थपणे पुढे जात राहा. तुला योग्य वेळी योग्य संधी मिळेल. तुझे प्रयत्न वाया जाणार नाहीत. तुझे भाग्य तुला नवीन दिशा दाखवेल. आजपासून तुझ्या जीवनातील काळोखा नाहीसा होईल. आजपासून तुझ्या जीवनातील काळोख नाहीसा होईल. तुझ्या कष्टाचे सोनं होईल. तुला अशी संधी मिळेल जी तुझ्या भविष्याला समृद्ध करेल. कोणती चिंता, कोणताही त्रास आता तुझ्या वाटेला येणार नाही. फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेव आणि त्यांचा नाव जप कर. आता तुझ्या यशाचा काळ सुरू झाला आहे. तुझे नशीब तुला साथ देईल. तुला प्रत्येक गोष्ट योग्य वेळी मिळेल. फक्त स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेव आणि शांतपणे पुढे जात राहा. तुझ्या वाटेला आता केवळ आनंद, समाधान आणि समृद्धी येणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझे सर्व संकटे दूर होतील. मनातील काळजी नाहीशी होईल. आत्मविश्वासाने पुढे जा, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आहे. परिश्रमाचे फळ तुला नक्की मिळेल. तुझ्या कष्टांना न्याय मिळेल. तुझ्या कुटुंबात आनंदाचा उत्सव भरेल. समाधानाची अनुभूती येईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मार्गातील अडथळे दूर होतील.
प्रार्थना आणि श्रद्धेने पुढे जात राहा, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या जीवनात सुख समृद्धी नांदेल, यशस्वी वाटचाल सुरू राहील. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सुवर्ण क्षण घेऊन येईल. तुझ्या हातून मोठी सेवा घडेल, त्यातून तुला पुण्य लाभ होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू होईल. तुला मिळालेली ही मोठी रक्कम केवळ आर्थिक समृद्धीचे नव्हे, तर तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईचे फळ आहे. स्वामींवर विश्वास ठेव. प्रत्येक क्षणी तुझ्या हृदयात त्यांचे स्मरण असू दे. तुझ्या घरात आनंदाचे वारे वाहतील. सौख्य संपन्न वातावरण निर्माण होईल. स्वामी समर्थ महाराज तुझ्या सदैव रक्षणासाठी आहेत. तुझ्या मार्गात जे अडथळे आहेत तेही आता स्वामींच्या कृपेने दूर होतील. तुझ्या मेहनतीला योग्य तो मान मिळेल. लोक तुझ्या कार्याची प्रशंसा करतील. तुझ्या घरातील वृद्ध मंडळी, लहान मुलं सर्वजण सुखी राहतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकट फक्त तुमच्या श्रद्धेची कसोटी पाहण्यासाठी येतात. स्वामींच्या नावाचा जप करत राहा. मन शांत आणि सकारात्मक ठेव. तुझ्या जीवनातील काळोख दूर होईल. प्रकाशाची नवीन चाहूल लागेल. प्रत्येक पावलावर स्वामींचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील. तुझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाला स्वीकार, कारण ते स्वामींच्या इच्छेने घडते. विश्वास ठेव, जे काही घडते ते तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी आहे. स्वामींचे स्मरण करत राहा. त्यांच्या चरणी नित्य प्रार्थना कर. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझ्या प्रयत्नांना यश लाभेल. तुझ्या घरात सुख आणि शांती, समृद्धी नांदेल. स्वामींच्या कृपेने तुला अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळेल. मन शांत ठेव, आशावादी राहा, कारण स्वामी तुझ्या हृदयातच वास करतात. दुसऱ्यांच्या भल्याचा विचार कर. सेवाभाव अंगीकार. तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान कर. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या बोलण्यात माधुर्य येईल. तुझ्या वाणीने लोकांना प्रेरणा मिळेल. तुझ्या कष्टांना फळ मिळेल. तुझ्या कार्याचा लोक गौरव करतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात आध्यात्मिक उन्नती होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, नकारात्मक विचारांना दूर सार. आशेचा प्रकाश तुझ्या मनात प्रज्वलित कर. स्वामींचे नाव घेतल्याने तुझ्या सर्व शंका आणि भीती दूर होतील. स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी सदैव आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वाद तुझ्या अंगी कायम राहतील. जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाकडे शांतीने पहा, कारण प्रत्येक अनुभवामागे स्वामींची योजना आहे. तुझ्या प्रत्येक संकटामागे लपलेले शिकवण समजून घे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुझी साथ कधीही सोडणार नाही. संकट तुझ्या धैर्याची आणि श्रद्धेची कसोटी पाहतात, म्हणून स्थिर राहा. स्वामींच्या कृपेने तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दया, क्षमा, प्रेम आणि हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत. तुझ्या कृतीत नम्रता आणि सत्यता असले की जग तुझी दखल घेईल. स्वामींच्या नावाचा जप करत राहा. तुझ्या मनातील प्रत्येक शंका दूर होईल. प्रत्येक दिवशी सकारात्मक विचारांनी सुरुवात कर, कारण सकाळचा पहिला विचार तुझ्या दिवसभराची दिशा ठरवतो. परमार्थ हाच सर्वोच्च मार्ग आहे. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा. सेवा करणे हेच खरी भक्ती आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात नवचैतन्य येईल. कधीही अहंकार बाळगू नकोस, कारण यश हे स्वामींच्या कृपेचे फळ आहे. तू जिथे आहेस तिथेच तुझं भाग्य फुलवणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या मनात आहे. तुझ्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत. तुझ्या वाटेवर चालत आहेस ती स्वामींच्या आशीर्वादाने प्रकाशमान होत आहे. प्रत्येक अडथळा, प्रत्येक परीक्षा तुझ्या प्रगतीचा मार्ग उघडते. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि अशांती नाहीशी होईल. मनात विश्वास ठेव, कारण श्रद्धा हेच तुझं खरं बळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझी पाठराखण करीत आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, चांगल्या विचारांनी तुझं जीवन अधिक सुंदर बनव. दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न कर, त्याच्यात तुझंही हित आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव, कारण ते तुझ्या जीवनाची सर्व सूत्रे हातात धरून आहेत. तुझ्या मनातील चिंता आता समाप्त होणार. सुखाची नवीन पहाट तुझ्या जीवनात उगवणार आहे. तुला मिळणारे यश हे तुझ्या कष्टांचे फळ आहे.
पण ते स्वामींच्या कृपेने अधिक फलदायी होईल. प्रत्येक क्षणी स्वामींच्या नावावर स्वामींच्या नावाचा जप कर, तेच तुझ्या जीवनाचे संरक्षण करतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रगतीचा मार्ग सुकर करतील. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी तुला सामर्थ्य देतील. तुझ्या जीवनात प्रेम, शांती आणि समाधान नांदव. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात पवित्रता आणि सौख्य निर्माण होईल. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण हा एक नवीन शिकवण घेऊन येतो. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवल्यास कोणतीही अडचण तुला थांबवू शकणार नाही. आता तुझ्या घरात आनंदाची स्फूर्ती निर्माण होईल. समाधानाचे वातावरण फुलून येईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या कुटुंबात आरोग्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वास करेल. तू जिथे विश्वासाने पुढे चालशील तिथे स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत असेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक कर्म करताना मनपूर्वक सेवा भावना ठेवा. आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडा. यश आपोआप तुझ्या पायाशी लोळणं घेईल. स्वामींच्या स्मरणाने तुझ्या मनातील सर्व शंका, भय आणि चिंता दूर होतील. तू ज्याची वाट पाहत होतास ते शुभ फळ आता तुझ्या हातात येणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल. मनातील द्वेष, अहंकार आणि राग दूर कर. प्रेम, क्षमा आणि दयभाव हीच खरी स्वामींची शिकवण आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील अडथळे गळून पडतील. तुझ्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे ते स्वामी समर्थ तुला नक्कीच देतील. विश्वास, श्रद्धा आणि सबुरी ही तुझ्या जीवनाची मूलभूत तत्वे असावीत. स्वामींच्या नावाचा जप तुझ्या ओठावर आणि त्यांची शिकवण तुझ्या कृतीत असू द्या. तू केलेल्या प्रत्येक सत्कर्माचा प्रभाव तुझ्या जीवनात चांगले परिणाम घेऊन येईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व शंका निवळतील. आत्मविश्वास वाढेल. तुझ्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे. शुभ समय तुझ्या दाराशी उभा आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. नवा प्रकाश तुझ्या जीवनात येईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, धैर्य आणि सबुरी हेच तुझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. ते तुझ्या हितासाठीच सर्व काही घडवतात. प्रत्येक सकाळी स्वामींच्या चरणी प्रार्थना कर. तुझ्या दिवसाची सुरुवात मंगलमय होईल. तुझ्या जीवनातील वाईट काळ संपला आहे. आता फक्त आनंद आणि यशाचा कालखंड सुरू आहे. स्वामी समर्थ तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. संकट तुझ्या श्रद्धेची परीक्षा पाहण्यासाठीच येतात, पण स्वामी तुझ्या पाठीशी सदैव उभे आहेत. त्यांच्या स्मरणाने तुझ्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात मांगल्य, सौख्य आणि समृद्धी नांदेल. तू ज्याचा विचार करशील त्या सर्व गोष्टी तुला प्राप्त होतील. स्वामी समर्थ तुझ्या कुटुंबाला शांती, आरोग्य प्रदान करतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वामींचे स्मरण हीच तुझ्या जीवनाची खरी संपत्ती आहे. स्वामींवर विश्वास ठेव. ते तुला कधीच निराश करणार नाहीत. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण पवित्र आणि शुभ आहे, कारण तो स्वामींच्या कृपेने घडतो आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील भीती नाहीशी होईल आणि आत्मविश्वास जागृत होईल. तुझ्या प्रयत्नांना आता शुभ परिणाम लाभणार आहे, कारण स्वामींची इच्छा तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा भक्तीने त्यांच्या चरणी नतमस्तक होतोस तेव्हा तुझ्या सर्व समस्या विरघळतात. त्यांचं नाव घेतल्यावरच तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील. संकट तुझ्या सामर्थ्याची आणि श्रद्धेची कसोटी पाहण्यासाठीच येतात. स्वामींच्या कृपेने ही कसोटी तू यशस्वीपणे पार करशील. कधीही दुःखी होऊ नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. स्वामींचे नामस्मरण तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या सोडवेल. त्या दिवशीची वाट पाहत राहा जेव्हा तुझ्या कष्टाचे फळ तुझ्या हाती येईल. आनंद आणि शांती हे तुझ्या मनातच आहेत. फक्त स्वामींच्या आशीर्वादाने ते जागृत होऊ दे. तुझ्या जीवनात प्रेम, सौख्य आणि समृद्धी नांदो. स्वामींच्या कृपेने तुझ्या मार्गातील प्रत्येक विघ्न दूर होतील. स्वामींचे स्मरण म्हणजे तुझ्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्याची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक क्षणी विश्वास ठेवा,
कारण स्वामी समर्थ तुझ्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या चरणी निष्ठा आणि श्रद्धा ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. माझं नाव नुसतं जरी तुझ्या मुखात आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो. माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही. मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगले वाटते. स्वामी ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून आपले वर्तमान काळ खराब करू नका. जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं उत्तम होईल. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे. कठीण परिस्थिती आल्यावर कसे जगायचे हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी. योग्य वेळी तुला योग्य गोष्टी मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इतके येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल. हे मात्र लक्षात ठेव, जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल. मला शोधू नको, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. एकटे उभे राहून साम्राज्य उभे करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धा दूरचे असतात. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. सारखी सारखी घेतलेली माघार ही तुम्ही दुबळे आहेत असं दाखवते. त्यामुळे काही झालं तरी सारखी सारखी माघार घेऊ नका. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मातच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जिवंतपणीच उद्ध्वस्त होतं. जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी. तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. खूप संकट आली आयुष्यात, पण कधी हार नाही मानली, कारण जेव्हा संकट आलं ना, मागून एक आवाज यायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मातीचा दिवा सुद्धा रात्रभर अंधाराची लढतो. मग तू स्वामींचा भक्त आहेस, मग अडचणींना कशाला घाबरतोस? स्वामी सांगतात, गुरुभक्ती म्हणजे लीन झालेली माणसं वाईटातूनही चांगल्या गोष्टी उचलतात आणि आपल्या भक्तिमार्ग अखंड सुरू ठेवतात. हीच गुरुचरितेतील मोलाची आणि महत्त्वाची शिकवण आहे. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे, जो लावे भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन्ही निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे, भगवंताच्या अनुसंधानात राहावे. झुकवून मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझा सर्वासी, सुख ठेव सदैव आम्हा लेकरासी. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतात. देव काहीतरी देईल या आशेने मंदिरात नाही जावं,
पण त्याच देवाने आपल्याला भरपूर काही दिले यासाठी मंदिरात जावं. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी अनपेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्त होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीची किंवा सामाजिक असो, असे प्रत्येक मात्र कर्म तुझीच सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हेच तू करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींनी अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघतायत. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन सुखी होईल. काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. कधीकधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामीशिवाय कोणी नाही हे सिद्ध होते. शेवटी अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे. तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशा स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. श्रद्धा ही माणसाच्या हातातील सगळ्यात मोठी ताकद आहे, जिच्या साह्याने तो मोठ्यात मोठ्या संकटांना पार करू शकतो. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? जेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो तिथे बदली करीत तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो मनासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदी आहे. जे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे, आणि काळासाठीची दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. एकटं राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागोमाग. आता जिथे जिथे तू तिथे तिथं मी. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वाचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तू विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहे. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त
इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याची प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्षी देईल. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. नित्य स्मरावे स्वामींना. दत्तस्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोललेले तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, मायबाप कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. भगवंताच्या भक्तीसाठी वर्ण, जात, कुल, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने धर्मानुसार कर्म करावे. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. आपल्यातला लपलेला परखे आणि परक्यातला लपलेला आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. एक अनुभव. स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज पडत नाही. जो कोणी भक्त, सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक, निष्कपट भावाने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतो. अमुक हवे असे वाटेल आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असेच वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्या समाधान राहावे. याचेच नाव वैराग्य. सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागेल. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. मनातील आशा सोडू नकोस, विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर, छान असणार आहे. काळजी करू नकोस. जीवनात असेल स्वार्थ, कसा होईल परमार्थ. सर्व जाईल व्यर्थ, म्हणून म्हणा नेहमीच श्री स्वामी समर्थ. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहे. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही, कारण जिथे समाधान असते तिथेच आनंद असतो. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जाणे करायचे काम करतात. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात.
आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निधास्त असावे. मग कसला धोका उरणार नाही. काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझ्यात आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. स्वामी आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद असतानाही फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेच्छायेत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच माझे मागणे. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहे. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातलं वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देतो. तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याचा आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भैवतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अटकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नकोस. तू माझा बाळ आहे हे कधी विसरू नकोस. माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेळच काय नशीबही बदलेल. भक्तींचे नाम श्री स्वामी समर्थ. शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला तो तसंच वागला. हा असंच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या स्वामी माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणून काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद लागला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही तो भगवंताचा होऊन राहतो. त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्या समाधानाची असते. अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्यात स्वप्न बाळगा. नीती मदत केल्याशिवाय राहत नाही. जीवन जगताना संगती खूप महत्त्वाची आहे. भाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर भाभळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी
लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्या सोबत आहोत त्याचा विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात. त्यामुळे संगती महत्त्वपूर्ण आणि काळजीपूर्वक निवडायची असते. चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते. खरी सुंदरता ही चेहऱ्याची नाही तर मनाची असते. स्वामींची सेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही आला तर बोला. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस. आता राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपेने, आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नको याचीच काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, हीच माझी प्रार्थना आहे. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. दिवा जळायला हवा असलेला तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. त्याचे भगवंताचे अनुसंधान करण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण करीत राहिले पाहिजे. या ब्रह्मांडात फक्त एकाची परमचैतन्याची सत्य आहे, यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या ही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. से म्हणजे सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे असा तो. वे म्हणजे वेळ देण्याची तयारी आहे असा तो. क म्हणजे सदैव कष्ट करायला तयार आहे असा तो. आणि री म्हणजे रिकाम्या गोष्टी जो करत नाही व डोक्यात ठेवत नाही असा तो. अशा व्यक्तीस स्वामींचा सेवेकरी म्हणतात. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चालले मागे मी राहीन. कुठेही जा तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य गोष्टही शक्य करीन. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्यशरण जावे लागते त्याला. संकटमयी तोच धावून येतो, श्री स्वामी रूपे तोच मदतीला येतो. शांतपणे स्वामीसमोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूरही करतात. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तोत्रया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भडकले असेल तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. गुरु जे सांगले ती प्रेरणा असते. गुरु सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टी समोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ते साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्याला मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असे आहेच, मला माझे गुरु भेटले की माझी ही स्थिती अशीच होते असती. काही नसताना हे तुमच्यासोबत आहेत, ते खरे आहेत.
कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे जिवलग होतात. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे. प्रार्थनेचा अर्थ म्हणजे ईश्वराचे चिंतन करणे व त्याला अनुभवणे. जीवन म्हटलं की सुखदुःखांचे प्रसंग येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखांचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करत असतो. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की चला एक लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.